हे कस्टर्ड बनवण्यासाठी मी अंड, ब्रेड यातल्या कोणत्याही गोष्टीचा वापर केलेला नाही आहे. फक्त 3 गोष्टी वापरून आपण हे सिल्की स्मूथ कॅरमल कस्टर्ड कसं बनवायचं हे बघणार आहोत. हे कस्टर्ड बनवण्यासाठी आपल्याला स्टीम किंवा बेक करण्याची गरज नाही. तर हे क्रीमी, स्मूथ आणि तोंडात टाकताच विरघळणारं कस्टर्ड कसं बनवायचं तर चला बघूया. तर त्यासाठी मी इथं एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर घेतली आणि 2 चमचे पाणी घालून आपल्याला हे साखर पूर्ण विरघळवून त्याचं कॅरमल बनवून घ्यायचं आहे. आपल्याला हे कॅरमल जास्त डार्क कलरमध्ये पण बनवून घ्यायचं नाही आहे, नाहीतर त्याचा कडवट लागू शकतं कॅरमल आणि वास पण कडवट येऊ शकतो. त्यामुळं जास्त डार्कमध्ये पण आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचं नाही आहे. आणि हे तयार झालं आपलं कॅरमल. गॅस बंद करून आपण आता हे साईडला ठेवून देऊया. आता मी हे 2 बाउल घेतलेत काचेचे. हे आपण ओव्हनमध्ये सुद्धा वापरू शकतो. तुमच्याकडे जर असे बाउल नसतील तर तुम्ही स्टीलच्या वाटीचा किंवा स्टीलच्या कोणत्याही भांड्याचा वापर केला तरी चालेल. आता हे कॅरमल आपण बाउलमध्ये सेट करण्यासाठी घालून घेऊया आणि हे लगेच आपल्याला बाउलमध्ये घालून घ्यायचं नाही तर ते घट्ट होऊ शकतं लगेच. त्यामुळे लगेच आपल्याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि आता कस्टर्ड बनवूया. तर त्यासाठी मी इथं एक जाड बुडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये 2 फुलपात्र दूध घातले. तुम्ही वाटीनेही घेऊ शकता. आणि साईडला एका फुलपात्रामध्ये एक अर्धा फुलपात्र दूध आणि 2 ते 2.5 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतली. कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायचे, त्याची गाठी होऊन द्यायची नाहीत. आणि आता दुधाला पण उकळी आली आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर घातली. आपण आधी पण कॅरमल बनवण्यासाठी साखरचा वापर केला आहे, त्यामुळे मी दुधामध्ये थोडीशी साखर घातली. तुम्हाला जर जास्त घालायची असेल, गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्याच्या गाठी होतात. त्यामुळे थोडं थोडं घालतच मिक्स करून घ्यायचं, नाहीतर त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते. आता हे छान मिक्स झाले, एकदम स्मूथ असं आपलं कस्टर्ड तयार झाले. हे जास्त आपल्याला पातळ पण करून घ्यायचं नाही आहे. जास्त पातळ केलं तर सेट होण्यासाठी पण खूप वेळ जातो, म्हणजे सेट होतच नाही ते. त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही, घट्टच असं आपल्याला कस्टर्ड बनवून घ्यायचं आहे. आता हे आपलं तयार झाले कस्टर्ड. आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. हे कस्टर्ड आपल्याला फ्रीजमध्ये 2 ते 3 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि हे कस्टर्ड खायलाही खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे कस्टर्ड आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आता आपले 3 तास झालेले आहेत, 3 ते 4 तास झालेले आहेत. आता आपण बघूया कस्टर्ड आपलं कसं सेट झालं आहे. तर बघा, हे कस्टर्ड आपलं किती छान सेट झालं आहे आणि कॅरमलचाही कलर खूप छान आला आहे कस्टर्डला. वरून एखादी प्लेट वगैरे ठेवून आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर किती सहजपणे आपलं कस्टर्ड प्लेटमध्ये बघा निघालं आहे. अजिबात चिकटलेलं वगैरे नाही आहे बाउलला. आणि कलर पण खूप छान आला आहे कस्टर्डला. वरून मी थोडंसं पिस्ताचे काप घालून त्याला गार्निशिंग करून घेतले आणि तयार झाले आपलं कॅरमल कस्टर्ड. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.